हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, सूत्र क्रमांक 6. प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती हे वृत्तींचे 5 प्रकार आहेत. योगाधिराज पातंजलींनी चित्तवृत्तीचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती हे चित्तवृत्तीचे 5 प्रकार आहेत. आपल्या चित्ताच्या अमोज वृत्ती आहेत, परंतु या असंख्य चित्तवृत्तींची वर्गवारी या 5 प्रकारातच होते. पुढचं सूत्र, सूत्र क्रमांक 7. प्रत्यक्ष अनुमान आगमाहा प्रमाणानी. प्रत्यक्ष अनुमान आगमाहा प्रमाणानी. प्रमाण 3 प्रकारचे आहेत: प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. सूत्रार्थ: वृत्तीच्या 5 प्रकारातील प्रमाण हा पहिला प्रकार. इथे आपल्याकडे प्रत्यक्ष परिस्थितीजन्य पुरावा, घटनेची विश्वासार्हता म्हणून प्रमाण असतो. या प्रमाणाशी आपण स्वारूप्य पावतो आणि त्या घटनेचे ज्ञान आपल्याला मिळते. कोणत्याही माध्यमाशिवाय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेत असतो. माध्यम एखाद्या वेळेला धोका देऊ शकतं, आपल्याला चुकीची माहिती मिळू शकते. प्रमाणामध्ये तसं नसतं. प्रमाणाचे 3 उपप्रकार आहेत. प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे चक्षुवैर सत्यम. मी आंबा खात आहे, आंब्याची मधुर चव मी प्रत्यक्ष अनुभवत आहे. किंवा गाण्याच्या बैठकीत मी गवयाला प्रत्यक्ष पाहत आहे, कानाने गाणे ऐकत आहे, त्याचा आनंद मी स्वतः प्रत्यक्ष घेत आहे. अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांचा घटनेशी प्रत्यक्ष संबंध येऊन मला ज्ञान मिळते आहे. चित्ताची ही वृत्ती त्या त्या घटनेतील परिणामानुसार सूत्र क्रमांक 1 मध्ये 5 परिच्छेदमध्ये प्रमाणे क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असू शकते. अनुमान. आपल्या मागील अनुभवावरून आपण एखाद्या घटनेचं ज्ञान करून घेतो. आपण पूर्वी एखाद्या गवयाचं गाणं ऐकलेलं असतं. नंतर जेव्हा रेडिओवर त्याच गवयाचं गाणं लागतं, तेव्हा त्याच्या पूर्वी ऐकलेल्या आवाजावरून आपण त्या गवयाचं नाव ओळखतो. स्वरांच्या मांडणीवरून रागाचं नाव ओळखतो. चित्ताची ही वृत्ती त्या त्या घटनेतील परिणामानुसार सूत्र क्रमांक 1 प्रमाणे क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असू शकते. आगम. दुसऱ्याचा अनुभव आपण प्रमाण मानून त्यावरून ज्ञान प्राप्त करतो. उदाहरणार्थ, आगीच्या ज्वाळेला हात लावल्यास चटका बसतो किंवा वीज वाहक तारेला स्पर्श केल्यास झटका बसतो. चित्ताची ही वृत्ती त्या त्या घटनेतील परिणामांनुसार सूत्र क्रमांक 1 प्रमाणे क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असू शकते. प्रमाण असं म्हटलं की स्वानुभवच पाहिजे. माध्यम निवडलं की त्याच्या खात्रीचे गौणत्व आपोआपच येते. स्वतःचं इंद्रियसुद्धा धोका देऊ शकतं, परंतु व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक वेळी ते शक्य नसते. आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवांवर अवलंबून राहावंच लागतं. विष खाऊन मृत्यू येतो याचा स्वानुभव घेणे शक्य नसते. एका गोष्टीचं भान ठेवावं की प्रत्यक्ष, अनुमान, आगम ही प्रमाण नसून प्रमाणप्रत जाण्यासाठी त्याची उपयुक्तता आपण वापरायची असते. प्रत्यक्ष हा एक अनुभव असतो. प्रत्यक्ष अनुभव म्हणजे चित्त त्या अनुभवाप्रमाणे अनुभवमय होऊन जाते. ही चित्ताची अनुभूती असते. तेथे प्रत्यक्ष घटना घडून चित्त त्याचे साक्षी असते. उदाहरणार्थ, चित्ताला झाड दिसते म्हणजे झाड दृष्टीपथात येते. डोळ्यांमध्ये त्या झाडाची प्रतिमा उमटते. त्याची संवेदना मेंदूकडे जाते. मेंदू स्मृतीमधून त्याचा अर्थ हे झाड आहे असा लावतो. हे ज्ञान चित्ताला पुढील कार्यवाहीसाठी पुरवले जाते. तत्क्षणी चित्त त्या झाडाचा आकार धारण करते.
त्या झाडावर एक पक्षी बसलेला आहे आणि तो फळ खात आहे हे आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. त्याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेत आहोत. आपल्या पूर्वानुभवामुळे अगोदर कधी आपण ज्ञान घेतलेले असल्यामुळे आपण घटना प्रत्यक्ष न पाहता अनुमान करू शकतो. हे अनुमान आपण मागील आपला अनुभव आणि आत्ताची घटना यांचा मेळ घालून करतो. याचाच अर्थ आत्ताची घटना आणि मागील घटना यामध्ये साम्य, एकपणा असावा लागतो, तरच आपण अनुमान करू शकतो. मी माझ्या मुलीचा आवाज पूर्वी ऐकलेला आहे, तसाच आवाज आता मी ऐकत आहे. या दोन आवाजामध्ये साम्य आहे. आता प्रत्यक्ष मी माझी मुलगी पाहत नसलो तरी मागील ज्ञानावरून मी अनुमान करतो की हा आवाज माझ्या मुलीचा आहे. बाबा वाक्यम प्रमाणम. साधू, संत, सज्जनांची वचने आपण प्रमाण मानतो. हे लोक केवळ विश्वासच नव्हे तर श्रद्धास्थानी असतात. त्यांच्या अनुभूती आपण कसलीही शहानिशा न करता स्वीकारतो. ते साक्षात्कारी असतात. त्यांनी घेतलेले कष्ट आपल्याला विनासायच उपयोगी पडतात. इतरांच्या कल्याणाकरता ते वचन सांगतात. ती प्रमाण मानून इतरेजण त्याप्रमाणे वागतात. प्राणायाम कसा करावा हे ऋषींनी सांगितलेलं आहे. त्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपण प्राणायाम त्याप्रमाणे करतो. येथे आपण भूतकाळातील आपले ज्ञान, अनुभव प्रमाण म्हणून वापरतो. त्यावेळी जे होते त्याप्रमाणे आत्ताही आहे. तेव्हा आत्ता जे आहे ते त्यावेळेप्रमाणेच आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मागील घटना, मागील प्रसंग, मागील अनुभूती आपण माप म्हणून वापरतो. आपण 1 किलो धान्य बरोबर मोजून घेतो. त्यानंतर ते 1 किलो मोजलेले धान्य बरोबर राहील असे एक भांडे आपण घेतो. येथून पुढे आपण 1 किलो धान्य न मोजता ह्या भांड्याप्रमाणे भरून घेतो. कारण हे भांडे आता आपले 1 किलो म्हणून प्रमाण आहे, माप असते. अशाच प्रकारे मागील ज्ञान, अनुभव, अनुभूती आपण प्रमाण, माप म्हणून वापरतो आणि व्यवहार करतो, ज्ञान मिळवतो. यामध्ये काही गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजेत. व्यावहारिक कसोटी. आपण आत्ता प्रमाण म्हणून वापरत असलेले याआधी असलेल्या अशाच प्रमाणापेक्षा वेगळे, विरोधी असता कामा नये. आत्ताचे सत्य यापूर्वीच्या सत्यावर आक्रमण करणारे असता कामा नये. कारण सत्य हे त्रिकाला बाधितच असायला पाहिजे. आत्ता आपण आवाज ऐकून जर अनुमान केले की हा आवाज पंडित गान महर्षींचा आहे, तर हा आवाज यापूर्वी ज्यांनी गान महर्षींना ऐकले आहे त्या आवाजाशी हुबेहूब मिळता जुळता असला पाहिजे. आपण जे अनुमान करू ते इतर कुणालाही तपासून पाहता आले पाहिजे. नाहीतर त्याला काहीही अर्थ नाही. जर कुणी म्हणाला की त्या झाडावर एक पोपट बसलेला आहे, पण तो पोपट त्याच्याशिवाय इतर कुणालाही पाहता येणार नाही, तर पोपट बसला आहे हे त्याचे अनुमान अविश्वसनीयच आहे. प्रमाण सत्य, व्यवहार्य, शक्य असायला पाहिजे. जर कुणी म्हणेल की माझा रेडा काल व्यायला आणि त्याला रेडी झाली, त्याच्या दुधाचा हा खरवस आहे, हे पूर्ण अविश्वसनीय आहे. कारण हे असे घडणे शक्य नाही, असू शकणार नाही. श्रद्धेला मुरड घालून प्रमाणाची कसोटी पाहूनच त्यावर विश्वास ठेवायचा आहे. नाहीतर एखादा साक्षात्कारी आपल्या शिष्योत्तमेला सांगेल की तो प्रत्यक्ष भगवान असून ती जन्मोजन्मीची त्याची प्रेयसी आहे. यावर विश्वास ठेवल्यास अब्रू जाईल. प्रमाण या चित्तवृत्तींमध्ये आपण 3 उपप्रकार पाहिले. एक, आगम. या उपप्रकारात आपण दुसऱ्याच्या ज्ञानावर, अनुभूतीवर अवलंबून राहतो. आपला विश्वास, श्रद्धा कितीही योग्य व्यक्तीवर, आदरणीय साक्षात्कारीवर असली तरी योगाभ्यासासाठी हे ज्ञान गौणच असते. योग्याने ज्ञानाची अनुभूतीच घ्यावी असा योगाचा आग्रह आहे. योग्याने स्वतः ज्ञान संपादन करावे असे ज्ञानच योगाभ्यासासाठी योग्य, उपयुक्त असते. यास्तव आगम ही चित्तवृत्ती निरोध करावी. 2, अनुमान. या उपक्रमात आपण स्वतः गतकाळी जी अनुभूती घेतलेली असते त्यावर अवलंबून राहतो. योगासाठी हे ज्ञान गौणच आहे.
मागील अनुभवानंतर कालव्यय झालेला असतो. तसेच आपल्याला स्मृतीमधून हे ज्ञान घ्यावे लागते. कालव्यय झालेले आणि स्मृतीवर आधारित ज्ञान आज उपयुक्त असत नाही. यास्तव अनुमान ही चित्तवृत्ती निरोध करावी. प्रत्यक्ष घटना पाहून झालेले ज्ञान हे वास्तविक खरे ज्ञान असते. आपण प्रसंगाचे प्रत्यक्ष साक्षीदार असतो. परंतु योगाभ्यासासाठी हे ज्ञानही गौणच आहे. त्याचा निरोधच करावा. कारण या ज्ञानासाठी आपण पंचेंद्रिये, मन, बुद्धी यावर अवलंबून असतो. ही सर्व इंद्रिये आहेत. ज्ञानेंद्रियांच्या निवड करण्याच्या अधिकारामुळे त्यांना गौणत्व आहे. याची चर्चा आपण केलेली आहे. मन चंचल असते, त्यावर आधारित ज्ञान गौणच असते. बुद्धी हे इंद्रिय आहे. विचार, मनन यामध्ये बुद्धीलाही स्वीकार अस्वीकार याचे गौणत्व येते. म्हणून प्रमाण या वृत्तीचा निरोध करावा. असेच योगादिराज पातंजली सांगत आहेत. योगाला प्रमाणाहून श्रेष्ठ ज्ञानाची आवश्यकता असते. साधकाला प्रज्ञेनी बोध व्हावा. त्याला सम्यक ज्ञान असेही म्हटले जाते. कुणी त्याला साक्षात्कार म्हटले आहे, कुणी उत्स्फूर्त ज्ञानाची अनुभूती म्हटले आहे. हे ज्ञान योगाला अपेक्षित आहे. बुद्धांना बोध झाला की त्याला प्रमाण पुरावा द्यायची आवश्यकता नसते. भगवान रामकृष्णांनी सांगितले, ईश्वर आहे, मी त्याची अनुभूती घेतली आहे. तुम्हाला तो पाहायचा असला तर तो तुम्ही योग्य उपासनेने पाहू शकता. बस, इतरांना परमेश्वर दिसला नाही किंवा वेगळ्या प्रकारे दिसला म्हणून भगवान रामकृष्णांना फरक पडत नाही. संत शिरोमणी तुकाराम महाराजांना वैकुंठाहून बोलावणे आले. ते निघून गेले. लोकांना ते कसे गेले वगैरे कळले नाही म्हणून तुकारामांना फरक पडत नाही. योग्याला कसल्याही माध्यमाशिवाय प्रज्ञेचा बोध व्हावा. बोध आपोआप त्याच्या साधनेचा भाग म्हणून व्हावा. हरिओम.